एकनाथ शिंदे आता विमानतळावर पोहोचलेत। आपण थेट दृश्य बघतोय, एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत या क्षणाची आपण बघतोय ती। एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह उदय सामंत हे दोन्ही नेते दिल्लीकडे रवाना होण्यासाठी निघालेत। याआधी वर्षा निवासस्थानी बैठक देखील पार पडली आहे। या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली काय नेमकी भूमिका मांडायची याबाबत खल झालाय आणि आता एकनाथ शिंदे विमानतळाच्या दिशेने रवाना झाले होते, ते आता विमानतळावर पोहोचले। शिंदेंसोबत उदय सामंत देखील दिल्लीला जाणार आहेत, त्यामुळे याच बैठकीत निर्णय होणार आहे मुख्यमंत्री पदासंदर्भातला। आता थेट दिल्लीतूनच निर्णय येईल, त्यासाठी शिंदे निघाले दिल्लीला। एकनाथ शिंदे विमानतळावर दाखल झालेत, त्यामुळे आता एकनाथ शिंदे नेमकं काय बोलणार, ते दिल्लीला जाणार आणि तिथे काय निर्णय घेतला जाणार, एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यात येणार आणि त्यांना उपमुख्यमंत्री पद दिलं जाणार का, कोणाच्या खात्यात कोणाच्या पारड्यात किती मंत्रिपद पडणार हे पाहावं लागेल। अधिक माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी विकास काटे सध्या आपल्या संपर्कात आहेत। विकास, एकनाथ शिंदे पोहोचले, त्यांच्यासह कोण कोण आहे आणि कोण कोण दिल्लीला रवाना होत आहे? थोड्याच वेळात एकनाथ शिंदे मुंबईवरून दिल्लीला रवाना होतील। उदय सामंत त्यांच्याबरोबर आहे, परंतु दिल्लीला जाण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या समवेत संजय शिरसाट आणि जे काही मंत्रिमंडळात इतर काही सहकारी आहेत त्यांची चर्चा झालेली आहे की काय नेमकं करावं, कारण की उपमुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना देण्यात यावं अशी मागणी आग्रही असताना आता दुसरीकडे एकनाथ शिंदे मुंबई येथून दिल्ली या ठिकाणी रवाना झालेले आहेत। त्यांच्यासह कोण कोण नेते आहेत? उदय सामंत पाहायला मिळतात, आणखी कोण कोण नेते आहेत त्यांच्यासोबत, याबाबत काही माहिती मिळाली आणि कधीपर्यंत एकनाथ शिंदे दिल्लीत पोहोचणार आहे? त्यांच्याबरोबर आहे संजय शिरसाट देखील जाऊ शकतात, परंतु अजून संजय शिरसाट या ठिकाणी काही आलेले नाहीयेत आणि शंभूराज देसाई येथे देखील दिल्लीला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळं जे काही त्यांच्या जवळचे लोक आहेत ते थोड्याच वेळात दिल्लीत पोहोचतील। धन्यवाद विकास, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एकनाथ शिंदे, दादा भुसे देखील दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। मोठी बातमी या क्षणाची, एकनाथ शिंदे दिल्लीला जाण्यासाठी रवाना झाले।